नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी गुरु. आज मी थोडासा वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. आज सगळीकडे इंग्रजी माध्यमाचा जास्त ओढा दिसतोय. प्रत्येक जणांना असं वाटतंय की जर मी इंग्रजी माध्यमातून शिकलो तर मी यशस्वी होईन. यशस्वी होणं म्हणजे काय, तर प्रत्येकाची त्याच्याबद्दलची व्याख्या वेगळी असते. परंतु मराठी हा विषय सुद्धा तितकाच गहन आहे. जितका शिकेल तितका तुम्ही ते कमी आहे. ते एक समुद्र आहे आपल्यासमोर. आपल्या मराठीबद्दल गर्व बाळगा, इतकंच मला म्हणायचं आहे. इंग्रजी शिकणं खरंच खूप गरजेचं आहे. मी इंग्रजीच्या विरोधात अजिबात नाही आहे. इंग्रजी शिकलंच पाहिजे, कारण आता स्पर्धेचं युग आहे. पण याचा अर्थ असा नाही की मराठी बोलताना लाज बाळगावी. अभिमानाने मराठी बोला, कारण मराठी तितकीच मधुर आहे. महाराष्ट्रामध्येच मराठी बोलत असताना लोकांना असं वाटतं की मी हिंदीमध्ये बोललो, इंग्रजीमध्ये बोललो तर जास्त ते स्टायलिश वाटेल आणि माझी एक वेगळी इमेज तयार होईल, असं वाटत असतं. परंतु मराठी ही भाषा अशी आहे की तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा श्रेष्ठत्व मिळवून देऊ शकते. कारण आपल्या भाषेचा अभिमान आपण बाळगला पाहिजेच. कारण महाराष्ट्रामध्येच आपली मराठी ही दयनीय अवस्थेमध्ये उभी आहे. आणि हे खरं आहे. मी असं म्हणत नाहीये, बरेच असे लोक आहेत जे मराठीला आजही तितकाच मान देऊन मराठीचा वापर करतात. नाही असं नाही. परंतु जी नवीन पिढी आहे त्यांना असं वाटतं, की मी इंग्रजी बोलायला हवं, त्यानंतर मी हिंदीमध्ये बोलायला हवं. तर अशा गोष्टी व्हायला नको आहेत. प्रत्येक भाषेचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र असं महत्त्व आहे. प्रत्येक भाषा ह्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही त्याला मान द्या. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, की मराठी बोलताना तुम्ही लाज बाळगू नका. मराठी व्याकरण तितकं समृद्ध करून घ्या. मी आता मला व्याकरण शिकून काय करू? असं बऱ्याच जणांना वाटत असतं. किती जणांना तर मराठीमध्ये टायपिंग करता येत नाही मला, असं म्हणण्यात धन्यता वाटते आणि ते अतिशय अभिमानाने सांगतात, "अरे, मुझे तो मराठी आती ही नहीं है." तर हा मोठेपणा नाहीये. मराठी भाषेला, आपल्या मराठी संस्कृतीला, आपल्या मराठीतले जे वाङ्मय आहे, त्या सगळ्याला पुढे न्यायचं काम आता आपल्याला करायचं आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. आता इथून पुढे आपलं काम आहे, की आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ही संपत्ती, हा वसा आपण पोहोचवायचा आहे. किती शब्द आहेत, जे आता लुप्त होत गेलेले आहेत. आपल्याला त्याचा मागमोसच राहिला नाहीये. ते शब्द आपल्याला वापरायचं माहीतच नाहीये, की काही-काही शब्द तर असे आहेत, की इंग्रजीमध्ये वापरलेले शब्द, इंग्रजीचे शब्द मराठीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत, की त्याचा मराठी अर्थ आपल्याला माहिती नाहीये. असे किती शब्द आहेत, की ते मराठीमय होऊन गेलेले आहेत. त्याला मराठीचा अर्थ असलेले शब्द कोणते आहेत, हे सुद्धा माहिती नाहीये. हे मात्र मान्य करावं लागेल सगळ्यांना. असे असे भरपूर शब्द मी सांगू शकते. परंतु जे विलुप्त झालेले शब्द आहेत, ते पुन्हा एकदा आपल्या बोलण्यामध्ये यायला हवेत. ती जी वाकळ होती, आपली आजी शिवायची, जिला आपण गोधडी सुद्धा म्हणायचो, त्या वाकळीची ऊब या इंग्रजी ब्लँकेट्सना नाहीये. त्या आपल्या आजीचा रेशमी इरकल साडीचा पदर जेव्हा आपल्यावरती पांघरला जायचा, एक निश्चिंत झोप असायची आणि कसलीच भीती भीती नसायची. एक सुरेख स्वप्नांच्या दुनियेमध्ये आपण जात होतो. बरोबर ना? तर मग आजच्या मुलांना सुद्धा तो पदर आणि ती माया, ती वाकळ मिळायलाच हवी. त्यानंतर आणखी एक असा शब्द आहे. आता आपण सुरूच करूया. चला तर मग आता विषय निघालेलाच आहे, तर याच विषयावरती आपण असा व्हिडिओ करूया. जुनंच आहे, तेच नव्याने शिकूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण पहा. नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आत्मीयतेने हा व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी पुन्हा नव्याने जाग्या होतील तुमच्या आठवणी. तर चिकन हा शब्द आपण वापरतो. चिकन म्हटलं की प्रत्येकाला एकतर चिकन कलाकुसर केलेला कपडा आठवतो आणि दुसरं म्हणजे चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी वगैरे वगैरे असे शब्द. परंतु खेडेगावामध्ये हा शब्द जास्त वापरला जातो.
आपली जी ज्वारी आहे, ज्वारीचं जे पीठ आहे, भाकरी करत असताना ते ज्वारीचं पीठ दळून आणल्यानंतर नवीन-नवीन भाकरी छान होते. पण ज्यावेळी ते पीठ विरी जायला लागतं, जुनं होतं, तेव्हा त्याची भाकरी तुटायला लागते. त्यावेळी त्या बायका काय करायच्या, पाणी गरम करून घ्यायच्या आणि ते पाणी पिठामध्ये मिक्स करून मग ते मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग भाकरी सुरेख व्हायची, खरपूस व्हायची. आणि जे ते पाणी आहे, त्या पाण्याला त्या बायका चिकन असं म्हणायच्या. हे आपल्याला माहीत होतं का? आता मोबाईल आपण सगळेजण वापरतो. मला वाटतं बऱ्याच जणांना याचा मराठी शब्द माहिती हे असेल. परंतु भ्रमणध्वनी हा त्या मोबाईलसाठी शब्द आहे. आबालवृद्ध सगळ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आपण सुद्धा बरेच शब्द विसरत चाललेले आहोत. सगळ्यांना इंग्रजी शब्द वापरण्यामध्ये मोठेपणा वापरा. मी पुन्हा पुन्हा सांगते, वापरण्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाहीये. हा व्हिडिओ फक्त यासाठी आहे, की तुम्ही मराठी भाषा आपलीशी करा. ती नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. त्यानंतर दुसरा शब्द आहे टेबल. तुम्ही जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल, तर पटकन कमेंट बॉक्सवरती मला पाठवा. मला सुद्धा आवडेल. काही असे इंग्रजी शब्द तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्सवरती पाठवलेत, तर मला जास्त आनंद होईल आणि नवीन काहीतरी मलाही शिकायला मिळेल तुमच्याकडून. तर टेबलसाठी जो मराठी शब्द आहे, तो आहे मेज. तर मेजेवरती पेला ठेवला, मेजेवरती पुस्तक ठेवलं. त्यानंतर टेलिफोनसाठी आपण शब्द वापरतो दूरभाष किंवा दूरध्वनी असा सुद्धा शब्द आहे. टेलिव्हिजन याच्याबद्दलचा मराठी शब्द तुम्हाला माहीतच असेल, तरीही मी सांगते. दूरदर्शन. विजन म्हणजेच दर्शन करणे. आता क्वालिफाईड हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो. पण क्वालिफाईडला मराठी शब्द कोणता आहे? तर आपली अर्हता, आपली शैक्षणिक अर्हता किती आहे, आपली पात्रता किती आहे, त्या अर्थाचा तो शब्द आहे. त्यानंतर रोजच्या जीवनातला अतिशय जवळचा असा शब्द आहे बँक. तर बँकसाठी मराठी शब्द कोणता आहे? एकदा तुम्ही विचार करा. खरंच तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का? की बँकला मराठीमध्ये काय म्हणतात? मी थोडासा वेळ देते, विचार करा. तर बँकसाठी मराठी शब्द आहे वित्तीय संस्था. जिथे आपण पैसे भरायला जातो, वित्तीय संस्था असं तिला. याच बँकेमध्ये असतात कॅशियर. तर कॅशियरसाठी मराठी शब्द काय आहे बरं? तर त्याला म्हणतात रोखपाल. तर कॅशियरचा शब्द रोखपाल लक्षात ठेवायचं. बोलत असताना बरेच जण असं म्हणत असतात, काही एटिकेट्स वगैरे आहेत की नाही तुला? पण त्या एटिकेट्सचा अर्थ त्या माणसाला माहीत असणं गरजेचं आहे, मराठी अर्थ, की आपला शिष्टाचार पाहिजे, वागण्यातला शिष्टाचार कसा आहे हे या शब्दामध्ये याचा तो अर्थ लपलेला आहे. हॉस्पिटल हा शब्द इतक्या वेळा वापरला जातो की त्या हॉस्पिटलला मराठीमध्ये रुग्णालय म्हणतात, हे सुद्धा बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही. त्यानंतर मोबाईल हॉस्पिटल सुद्धा आलेलं आहे, ज्याला फिरतं रुग्णालय असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे काही शब्द आहेत. असे आणखी काही शब्द मी तुम्हाला पुढे सांगणारच आहेत. थोडीशी मजा यायला लागली ह्या व्हिडिओमध्ये. मला अशी आशा करते मी सुद्धा, की तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये थोडीशी मजा येत असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल. तर पुढचा शब्द आहे IPLचं वातावरण आहे. आपल्या महाराष्ट्रातच काय, अख्ख्या भारतामध्ये क्रिकेट हा जो खेळ आहे, अतिशय आत्मीयतेने, भक्तीने पाहिला जातं असं म्हटलं तरी हरकत नाही. सगळे कामं बाजूला ठेवून क्रिकेट बघत असतात. परंतु यातले काही शब्द आहेत, ज्यांचे मराठी शब्द आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत. जसं की बॅट्समन आहे, बॉलर आहे, बॅट बॉल. बॅट बॉलला लक्षात येतं सगळ्यांना, चेंडू फळी म्हणतात. परंतु जो बॉलर आहे त्याला गोलंदाज असे म्हणतात आणि जो बॅट्समन आहे त्याला फलंदाज असं म्हणतात. सिक्सर मारला असं आपण म्हणतो, त्याला षटकार असं म्हणतात आणि जे फोर मारणे याला म्हणतात चौकार. ठीक आहे. त्यानंतरचा शब्द आहे वेटिंग लिस्ट किंवा लिस्ट. असा शब्द आपण नेहमी वापरत असतो. वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा करणे, प्रतीक्षा सूची. लिस्टचा अर्थ आहे सूची. मी कुठल्याही शब्दांचा अर्थ सांगण्यासाठी हा व्हिडिओ करत नाहीये. काही इंग्रजी शब्द जसेच तर जावा. आता सध्या नवरात्रीचे दिवस आहेत. काही जी आराध्यांची मी गाणी ऐकते, ती गाणी आपल्याला माहिती आहेत का?
आपल्याला माहिती नाहीत, तर मग पुढच्या पिढीला ती कशी माहीत होतील बरं? जागरण आहे, जोगवा आहे, परसू आहे, धनुष्यबाण आहे, परडी आहे, दिमडी आहे. किती असे शब्द आहेत, जे की मुलांना माहीतच नाहीयेत. कारण आपल्याकडून ते सांगितलं जात नाही, कारण आपल्याला ते गरजेचं वाटत नाही. खेड्यातलं आहे ते, पूर्वी वापरायचे, आता आपण कुठे वापरतो. परंतु असं नकोय. परवा दसऱ्याच्या वेळी ज्यावेळेस मी खरं सांगते, माझं वैयक्तिक मी अनुभव सांगते. ज्यावेळेस मी दसऱ्याच्या वेळेस भांडे सगळे काढत होते, त्यावेळेस लाकडी काठवट मला दिसलं. काठवट ज्याच्यामध्ये बायका भाकरी करायच्या. आता ओटा आलेला आहे, किचन कट्टा. तर स्वयंपाकघरातला जो ओटा आहे, त्या ओट्यावरतीच सगळ्या गोष्टी मीही करते. भाकरी वगैरे बनवल्या जातात त्याच्यावरतीच. परंतु काठवट कुठेतरी प्रवाहासोबत ते मागे पडलेलं आहे. तर मला सुद्धा ते काठवट बघितलं की जुन्या गोष्टी आठवल्या. त्यानंतर पोळपाट लाटणं अजूनही आहे, वापरतात. परंतु बुंदी पाडण्यासाठी जे वापरायचे, त्यानंतर चकल्या केल्या जायच्या. त्या चकल्यासाठी जो शेवगा शेवगा आहे, तो सुद्धा फार कमी लोकांकडे बघायला मिळतो. कारण कष्ट नको आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये पळवाट हवी आहे. कष्ट कसे वाचतील? वाचलेच पाहिजेत. वाचलेच पाहिजेत, कारण प्रत्येक स्त्री आता बाहेर काम करत घरकाम सांभाळते, नोकरी करत होती. परंतु ज्या जुन्या घरातल्या वस्तू आहेत, त्या आपल्या नंतरच्या मुलांना खरंच माहिती असायला हव्यात. जसं चिमणी पुस्तकात दाखवण्यासारखी शिल्लक राहिलेली आहे. चिमण्या कुठेतरी लुप्त झालेल्या आहेत. आपली सकाळ चिमण्यांच्या चिवचिवाटांनी व्हायची आणि आजच्या मुलांची मोबाईलच्या अलार्मांनी होते. कुठेतरी हे खरंच थांबलं पाहिजे. आता विषय निघालेलाच आहे. तर आता मगाशी मी सांगितलं की जसं शेवगा, त्यानंतर पाटा वरवंटा, मिक्सर आलेला आहे. त्यामुळे वरवंटा आणि पाटा दोन्ही आता बघायला मिळत नाहीत लवकर. त्याच्यावरती पुरणसुद्धा वाटलं जायचं आणि त्याची चव वेगळीच होती. तुम्ही खरंच बघा, चुलीवरती केलेला स्वयंपाक त्याची चव वेगळीच असते. आता लोकं घरी चूल बंद केलेले आहेत. सगळीकडे गॅस आलेले आहेत. माझ्याही घरी शेगडी वापरली जाते. परंतु बाहेर गेले की हॉटेलमध्ये त्यांना चुलीवरचं जेवण हवं असतं. तिथे पैसे देऊन चुलीवरचं अन्न शिजवून घेतात आणि ते खातात. आणि कुठेतरी भारताची जी आपली संस्कृती आहे, ती परदेशातले लोकं आत्मसात करत आहेत, शिकत आहेत. त्यांची मुलं श्लोक शिकत आहेत आणि आपली मुलं आजही जॉनी जॉनी येस पप्पा शिकत आहेत. का आपण त्यांना श्लोक शिकवत नाहीये? त्यांना नर्सरी राईम्स शिकवले पाहिजेत. मी पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही खरंच ते शिकवा, परंतु श्लोक शिकवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आधी आपल्याला ते श्लोक येणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही, खरंच त्याच्यामुळे चेहऱ्यावरती येणारं जे तेज आहे, ते खूप वेगळं असणार आहे आणि आपल्या मुलांची बुद्धिमत्ता सुद्धा एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. का बरं शिल्पा शेट्टीने केल्यानंतरच तिचा व्हिडिओ बघून आपण प्रेरित होऊन योगासन करायचं? योगा ही फार पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये समृद्ध अशी गोष्ट आहे योगा. तर ती आपण रोज केलीच पाहिजे. त्यानंतर काही जे आपले मराठीतले भावगीतं आहेत, भक्तिगीतं आहेत, ते आपल्या घरी वाजलेच पाहिजेत. चला तर मग आणखी आता आपल्या मुख्य गोष्टीकडे येऊयात. आपण आत्तापर्यंत इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ बघत होतो आणि आता मात्र काही मराठी शब्दच असे आहेत, की ज्यांचे मराठी अर्थ आपल्या लवकर लक्षात येत नाहीत. तर असे काही शब्दांचे खेळ आता आपण पाहूयात. चला तर मग. तर पहिला शब्द आहे खपणे. आता खपणे या शब्दाचा खरं तर वेगळ्या अर्थाने वापर केला जातो, परंतु खरा अर्थ असा आहे झिजणे. एखाद्या गोष्टीसाठी खूप कष्ट करणे. जसं की काही कलाकार आहेत, ते आयुष्यामध्ये खूप खपतात, कष्ट करतात आणि मग ते एका उच्च पातळीपर्यंत पोहोचतात, एका स्थानापर्यंत पोहोचत असतात. त्यानंतरचा दुसरा शब्द आहे अभंग. भंग न पावणारे असे अभंग. अक्षय, क्षय न होणारे म्हणजे न संपणारे. अक्षर या शब्दाचा सुद्धा अर्थ आहे, जे आपण अक्षर लिहितो. या संदर्भात थोडंसं मला सांगायला आवडेल, की पूर्वी मुखोद्गत करायच्या गोष्टी. म्हणजे गुरु तोंडी ज्ञान द्यायचे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी तोंडीच त्या गोष्टी मुखोद्गत करत असत.
परंतु सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी नसते. प्रत्येकजण आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे त्या गोष्टी आत्मसात करत असायचे. त्यामुळे काय व्हायचं, एका हातातून दुसऱ्या हातात मीठ देत असताना जसं ते कमी कमी होत जातं, तसं तसं कुठेतरी ज्ञान सुद्धा मागे मागे जायला लागलं. म्हणून त्यावेळी अक्षरांची निर्मिती करण्यात आली. आणि अक्षर असं का म्हणतात, की तोंडातून निघालेले जे ध्वनी आहे ती हवेत विरून जाते, परंतु ती जेव्हा आपण चिन्हांकित करतो तेव्हा ती जशीच्या तशी राहते, संपत नाही, संपुष्टात येत नाही. म्हणून त्या ध्वनिचिन्हांना अक्षर असं म्हणतात. अनल या शब्दासाठी जो अर्थ आहे तो आहे आग. आणि अंगना हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे स्त्री. अभ्यास हा जो शब्द आहे आपण नेहमी वापरतो, त्याच्यासाठी अर्थ आहे व्यासंग, परिपाठ करणे, सराव करणे, या अर्थाने हा शब्द वापरला जातो. कृपण हा जो शब्द आहे तो शब्द कंजूस या शब्दासाठी वापरला जातो. कोमटा असं सुद्धा त्याचा अर्थ आहे, चिक्कू चिंगू असं आपण म्हणत असतो. आता आणखी एक शब्द आहे की खून आणि खूण. खून करणे, बाणाचा जर आला तर ती निशाणी आहे. आणि खून करणे म्हणजे हत्या करणे. म्हणजे आपण तिथे जर वेलांटी बदलली, उकार बदलला, णचा न झाला, धचा मा झाल्यानंतर काय झालं होतं हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच पद्धतीने जर दिन असं लिहिलं, तची वेलांटी पहिली केली तर त्याचा दिवस असा अर्थ होतो. आणि दीन असं केलं तर दीन दुबळा, गरीब, बिचारा असं त्याचा अर्थ होत असतो. म्हणजे बघा किती मराठी आपली समृद्ध आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा म्हणजे आपली जी ध्वनिचित्रफीत आहे याचा दुसरा भाग मी लवकरच बनवणार आहे. तर हा व्हिडिओ म्हणजे ध्वनिचित्रफीत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला जरूर कळवा. आणि लवकरच मी याचा दुसरा भाग बनवेल. धन्यवाद.